नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर सध्याची कथा ऐकत आहात. त्या कथेचं नाव आहे शांताबाई. मित्रांनो, या कथेचे आपण या अगोदर आपल्या चॅनलवर 2 भाग ऐकलेले आहेत. दोन्ही भाग आपणास भरपूर आवडले हे मला माहीत आहे. त्याच्यामुळं मी आज तुमच्यासमोर खूप लवकर कथेचा 3रा भाग सादर करत आहे. तर मित्रांनो, पुढं काय होईल हे बघा. तुमचा जास्त वेळ न टाईमपास करता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे. कथेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलं होतं सतबाचं आणि शांताबाईचं प्रेम आता पराकुटीला पोहोचलं होतं. त्या दोघांना कधी एकदा एकांत मिळेल आणि एकमेकाच्या अंगाखाली त्या दोघांना कधी एकदा पडता येईल असं दोघांना पण होऊन गेलं होतं. तर मित्रांनो, आता पुढं असं घडलं की शांताबाई आणि सतबा हे दोघे एकमेकांना भेटण्यासाठी तरसत होते. एकमेकांच्या जवळ यायसाठी ते दोघे पण खूप परेशान झाले होते. तर मित्रांनो, ज्या वेळेला शांताबाईनं त्याला सांगितलं की माझी नणंद जिचं नाव अर्चना होतं, तिचं वय 22-23 वर्षाची, ती मी तुझ्या हवाली करणार आहे असं शांताबाईनं सतबाला सांगून टाकलं होतं. सतबा आणि शांताबाई ह्या दोघांमध्ये जे नातं होतं ते वरचेवर आता दृढ होऊ लागलं होतं. मग मित्रांनो, तो दिवससुद्धा बघता बघता उजळला. त्या रात्री सतबा शांताबाईच्या इशाऱ्यावर तिच्या घरी गेला. घरी पोहोचल्यानंतर शांताबाईने त्याला इशारा करून पलीकडच्या खोलीमध्ये जायची सूचना दिली. त्यानं तिचा इशारा समजून घेतला. त्याच्या लक्षात आलं की पुढं काय करायचं आहे. आता पुढं काय करायला पाहिजे हे त्याच्या जसं लक्षात आलं तसं त्यानं तिला लगेचच हातानं इशारा करून हो मी जात आहे, तू रिलॅक्स राहा असा रिप्लाय केला, म्हणजे प्रत्युत्तर दिलं. मग शांताबाई इकडचा तिकडचा अंदाज घेण्यासाठी शांताबाई दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेली, जिथं तिची सासू झोपलेली होती. आता तिने तिच्या नंदला म्हणजे अर्चीला, जिचं नाव अर्चना होतं, तिला अगोदर काय पटवलं होतं हे सतबाला काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळं एकदा सतबाला वाटत होतं आपण अर्चीच्या खोलीमध्ये जे जातोय ते आपल्याला धोका तर काही होणार नाही ना, कारण आता बिनधास्त जर मी तिच्या खोलीत गेलो आणि तिकडं काही घडलं, ती तयार होईल नाही होईल हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु अचानक जायचं कोणाच्या तरी खोलीमध्ये आणि तिच्यासोबत हा पुढचा वाजवायचा कार्यक्रम करायचा, हे सगळं काही कसं शक्य आहे बाबा. आणि शांताबाई आता माझ्यासोबत तिच्या खोलीपर्यंत येईल असं मला वाटलं होतं, परंतु हिनंसुद्धा मला अर्ध्यातच झोल दिला. हे आता डायरेक्ट थेट तिच्या सासूबाईच्या खोलीत जाऊन बसली आहे. आता मी अर्चीला कसं पटवायचं असा विचार करत करत सतबा कसाबसा अर्चीच्या खोलीच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचला. एकदम भीतच त्यानं अर्चीच्या खोलीचा दरवाजा हळुवारपणे ढकलला आणि काय आश्चर्य, खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावलेली नव्हती. तिचा तो दरवाजा उघडा होता. सतबानं जसा हाताचा हलकासा दबाव त्या खोलीच्या दरवाजावर टाकला तसं तो निशब्द दरवाजा अगदी हळूहळू आतल्या बाजूला उघडू लागला. सतबाचं काळीज आता धडधड करू लागलं होतं, परंतु जरी काळीज धडधड करत असलं तरीसुद्धा तो एकदम मनानं स्ट्रॉंग होता. थोडासा भीतच त्यानं त्या खोलीमध्ये डोकावून पाहिलं. आतमध्ये मंद प्रकाशावर एक सुंदर तरुणी त्या बेडवर पडलेली त्याला दिसली. आता ती सुंदर पडलेली स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आरशीच आहे हे सतबानं हेरलं होतं. मग सतबानं लगेच त्या खोलीमध्ये इतरत्र त्याची दृष्टी फिरवली आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्या खोलीमधल्या मंद प्रकाशामध्ये आरची व्यतिरिक्त दुसरं कोणीच नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरचीच्या अंगावरचे जे कपडे होते ते अर्धवट होते. झटकन जावं धावत पळत आणि असा वाघ जसा झडप घालतो तशी तिच्यावर आरचीवर झडप घालावी आणि तिला लुचून खावं असं सतबा विचार करू लागला. परंतु किती जरी विचार केला तर प्रत्यक्षात कोणती गोष्ट आणायची म्हणल्यानंतर त्याला डेअरिंग पण असावीच लागते. सगळं काही आपल्या मनासारखं होत नाही आणि भीती तर असतेच. भीतच त्यानं त्या खोलीत प्रवेश केला. पुढं काय करावं आणि काय नाही त्याला काही सुचत नव्हतं. तरीसुद्धा सतबानं थोड्या थरथरत्या हातानंच त्याचा हळुवारपणे तिच्या शरीराचा आस्वाद घ्यायचं त्यानं ठरवलं. तिच्या पायाला त्यानं स्पर्श केला. हळुवारपणे तिच्या पोटरीवरून तो त्याचा हात फिरू लागला, परंतु आरची एकदम डोळे मिटून पडली होती. आरशीला जणू की ह्या गोष्टीचं काही देणं घेणंच नव्हतं. सतबाने हळूहळू त्याचा हात फिरवत तिच्या मांड्यापर्यंत घेऊन आला. तरीसुद्धा तिच्याकडून कसलाच रिस्पॉन्स मिळत नव्हता. आरची एकदम बिनधास्त झोपी गेलेली होती असं त्याला वाटलं.
आता तिनं झोपीत आहे म्हणल्यानंतर मला भ्यायची काय गरज आहे असं पण सतबाला क्षणभर वाटून गेलं. परंतु भीती नाही किंवा ती झोपीत आहे म्हणजे आपण भ्यायला नाही पाहिजे असं पण नाही ना. जर ती जागी झाली आणि 2 तिला उठून कानसुलात लगावून दिल्या तर पुढं काय करायचं, इज्जतीचा कचरा व्हायचं. ह्यासुद्धा गोष्टीची भीती सतबाला वाटतच होती. तेवढं असूनसुद्धा सतबानं अजिबात इकडं तिकडं बघितलं नाही. त्यानं हळूवारपणे मनाचा निर्णय पक्का केला आणि त्याचा हात त्यानं हळूवारपणे तिच्या पोटावर टेकवला. जसा आर्चीच्या पोटावर त्यानं हात टेकवला तशी आर्चीनं तिचं शरीर शहारलं. आर्चीनं हळूवारपणे एकदम किलकिली करून डोळे पाहिले आणि डोळे घट्ट मिटून घेतले. सतबाच्या चाणक्ष नजरेतून ते सुटलं नाही. तिची अर्धवट उघडझाप झालेल्या डोळ्यांची हालचाल सतबानं क्षणभरामध्ये टिपून घेतली होती. त्याच्या कंप्लीट लक्षात आलं होतं आर्ची जागी आहे, फक्त ती नाटक करते. म्हणजे शांताबाईनं तिचं काम चोखपणे बजावलं होतं. आता आपण पुढच्या स्टेपला जायला काहीच हरकत नाही हे सुद्धा सतबाला कळून चुकलं होतं. मग सतबानं पुढं ठरवलं, इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे किंवा फालतू गोष्टीकडे विचार न करता आपण जे पाहिजे ना त्याच गोष्टीकडे हात घालू असा विचार करून सतबानं तिच्या छातीवर हात ठेवला. तिच्या त्या काळजाची धडधड सतबाच्या हाताला स्पष्टपणे जाणवत होती. सतबाला क्लिअरली कळत होतं तिच्या छातीची धडधड नेहमीपेक्षा थोडीशी जास्त आहे, कारण सर्वसामान्य माणसाच्या छातीची धडधड एवढी होत नाही. एवढं तरी नॉलेज सतबाला होतंच. सतबानं जसं तिथं हात टेकवला तसं सतबाला त्याच्या लक्षात आलं हिनं पण तयार आहे, फक्त आता आपल्याकडून हालचाल व्हायची वाट बघते. त्यानं हळूवारपणे त्याचा हात हलवायला सुरुवात केली. हाताचा स्पर्श तो तिच्या छातीवरून करू लागला. तिच्या त्या उघड्या शरीरावरून तो हात फिरू लागला. असं करत असतानाच त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी डेअरिंग म्हणजे त्याची पॉवर वाढली आणि त्यानं त्याचे ओठ तिच्या पोटावर टेकवले. तिच्या पोटावर ह्याच्या गरम श्वासोच्छवासाचा फवारा पडला तशी ती चित्कारली. जरासं तिच्या शरीरामध्ये हालचाल जास्त झाली. आता ती स्वतःला कंट्रोल करू शकत नसावी, परंतु तरीसुद्धा आणखीनसुद्धा तिनं डोळ्याची हालचाल जास्त केली नव्हती किंवा तिनं एक शब्दसुद्धा सतबाला बोललेला नव्हता. काही वेळ ती तशीच पडून राहिली. सतबा आता हळूहळू पुढच्या स्टेपला जाऊ लागला. एक एक पाऊल पुढं टाकत सतबा आता तिच्या जवळ आडवा पडला. त्या खोलीमध्ये त्या दोघाशिवाय तिसरं कोणीच नव्हतं. त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्यायचं सतबानं ठरवलं होतं. मग सतबानं त्याचा हात तिच्या पोटावर टाकला आणि हळूवारपणे आत स्वतःचं अंग तिच्या बाजूला झोकून दिलं. तिच्या बरोबर समांतर रेषेमध्ये सतबासुद्धा तिच्यासोबत झोपला होता. बाकीची काही घरामध्ये दुसरी कुणी व्यक्ती नव्हत्या. एकतर तिची सासू, शांताबाईची सासू, शांताबाई आणि आर्ची, बस घरात व्यक्ती होत्या 3च. त्याच्यामध्ये शांताबाई सगळं काही तिकडं बघणार होती. सतबाच्या अंगावर काही आंच येणार नाही याचीसुद्धा दखल तिने घेणार होती असं सतबाला वाटत होतं. आणि ही गोष्ट म्हणावी तेवढी एकदम सत्य पण होती. मित्रांनो, आता सतबा आर्चीच्या अंगावरून हळूहळू हात फिरू लागला. तिच्या अंगावरून हात फिरवत असतानाच त्यानं तिचा हात पकडला आणि स्वतःच्या अंगावर टाकला. आर्चीनं अगदी बेमालूमपणे अंगावर हात टाकू दिला. तिने त्याला कसलाच प्रतिरोध केला नाही. मग त्यानं हळूवारपणे तिच्या कमरेखाली हात घालून तिचं तोंड स्वतःकडे फिरवून घेतलं. जसं तिचं तोंड त्याच्या तोंडाकडे झालं तसे दोघांचे गरम श्वास एकमेकाच्या अंगाला टकरू लागले होते. एकमेकाच्या अंगाला एकमेकाच्या शरीराची ऊब लागू लागली होती. सतबाने थोडा इकडचा तिकडचा अंदाज घेतला आणि इकडचा तिकडचा अंदाज घेऊन हळूच त्याचा पाय उचलून त्यानं आर्चीच्या अंगावर टाकला. आर्ची एकदम गप्प होती. तिनं आणखीनसुद्धा हुंकीत सूंसुद्धा केली नव्हती. ती शांत पडून सतबा काय करतोय याच्याकडं ती लक्ष देत होती. काही वेळ तसाच गेला. सतबानं परत त्याचा हात तिच्या अंगावर टाकला आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरून तो त्याचे हात हालचाल करू लागला. जसा तो हात तिच्या अंगावरून फिरू लागला तसं तिच्या तोंडातून थोडेसे मादक सुस्कारे बाहेर येऊ लागले होते. आर्ची थोडीशी जोशमध्ये येऊ लागली होती, परंतु तिचं कंट्रोल खूप स्ट्रॉंग होतं. तिनं स्वतःवर संयम ठेवला होता. जे काही सतबा करतोय ते निमूटपणे सहन करत होती आणि गुपचूप करून घेत होती. नाही पण म्हणायचं नाही आणि कर पण म्हणायचं नाही अशी अवस्था आर्चीची झाली होती. मग सतबानं आर्चीचा हात उचलला आणि स्वतःच्या छातीवर ठेवला. तेव्हा पण आर्चीनं त्याला काही विरोध केला नाही. आता जसं काही सतबा करेल तसं आर्ची करू देत होती. त्याच्यामुळं सतबाचं धैर्य आता वरचेवर वाढू लागलं होतं. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होऊ लागली होती. म्हणजे आर्चीच्या मनामध्ये सुद्धा सगळं काही आहे, आर्ची मला सगळं काही करू देणार आहे हे त्याच्या मनामध्ये फिक्स झालं.
एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सतबानं आर्चीला स्वतःच्या शरीरासोबत चिटकावून घेतलं आणि त्यानं तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. जसे एकमेकाचे ओठ एकमेकाला चिटकू लागले तसं आर्चीसुद्धा जोशमध्ये येऊ लागली. आर्चीच्या तोंडातून मादक आवाज बाहेर येऊ लागला. आता सतबा तिच्याकडे अजिबात लक्ष न देता त्यानं स्वतःवरचं कंट्रोल आता त्यानं हळूहळू ढिलं सोडू लागला आणि तो तिच्या पूर्ण अंगावरून एकदम मस्तपैकी आणि एकदम वेगाने तिचं अंग तो चोळू लागला. तिच्या पूर्ण शरीरावरून सतबा आता हात फिरवत होता. जसा सतबाचा हात तिच्या अंगावरून फिरू लागला तशी तीसुद्धा त्याला एकदम रिस्पॉन्स देऊ लागली. तिनंसुद्धा तिच्या हाताची हालचाल सुरू केली. सतबाच्या अंगावरून तिचे हात फिरवू लागली. दोन जीव एकमेकांमध्ये विलीन होण्याकरिता किंवा मिसळण्याकरिता आता झटपट धडपड करू लागले होते. त्या दोघांच्या शरीराची हालचाल आता एकदम वेगाने वाढली होती. दोघे एकमेकाच्या शरीराला जसं पाहिजे तसं लुचू लागले होते, कुस्करू लागले होते. त्या दोघांची मिठी एवढी घट्ट होऊ लागली होती की त्यांच्या अंगातून घामाच्या कधी धारा निघू लागल्यात हे सुद्धा त्यांना भान राहिलं नव्हतं. मित्रांनो, सतबानं स्वतःचे ओठ तिच्या ओठावर टेकवले आणि पुढचा कार्यक्रम चालू झाला. ते दोघे आता मस्तपैकी रसपान करू लागले. त्या गोष्टीमध्ये दोघाला पण भरपूर मजा येऊ लागली होती. सतबा तर आता जी काही मजा घेत होता त्या मजेच्या 7व्या आसमंतामध्ये पोहोचला होता आणि ही तर एकदम भरलेली एकदम नवीन होती. त्याच्यामुळं आर्चीला ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. तिला खूप भारी वाटू लागलं. जसा सतबा तिच्या अंगावर हात फिरू लागला, तिच्या तोंडावरून हात फिरू लागला तसा आर्चीला खूप मस्त फिलिंग येऊ लागली. खूप मस्त वाटू लागलं. ती सतबाला म्हणाली, अजून थोडंसं जवळ घे ना, आणखीन कर ना. आता ती खोलू लागली होती. तिचं बोलणं जसं त्याच्या कानावर पडू लागलं तसा तो जास्त जोशमध्ये येऊ लागला. तो तिला म्हणाला, आर्चे, मला फक्त थोडा वेळ दे, मग बघ मी तुला कसं मस्त एकदम कुस्करून काढणार आहे. तीसुद्धा त्या गोष्टीला हपापलेलीच होती. ती लगेच म्हणाली, मला वहिनीने भरपूर काही सांगितलं आहे. आम्ही दोघी रात्री एकत्र झोपलो की वहिनी मला बऱ्याच गोष्टी शिकवते. अशा बऱ्याच गोष्टी मी वहिनीकडून शिकले आहे. परंतु या सगळ्या गोष्टीची जी मजा असते ना ती ओरिजिनलमध्ये असते असं मला वहिनीनं सांगितलं आहे. त्याच्यामुळंच वहिनी मला म्हणल्यामुळं मी तयार झाले. हे सगळं सुख तू मला लवकरात लवकर दे बरं. मी आणखीन जास्त वेळ नाही वाट बघू शकत. माझ्या अनेक मैत्रिणी त्यांच्या मित्रांकडून हे असं सुख घेत असतात, परंतु मी मात्र ह्या सुखाला खूप पोरकी झाली आहे रे. मला असं आत्तापर्यंत कधी मिळालंच नाही. एकतर घराबाहेर जायची बंदी, जायचं कुठं, घ्यायचं कोणाकडून, लोकांची भीती, परत बदनामीची भीती, एक ना अनेक अडचणी आहेत. त्याच्यामुळं घराबाहेर जाऊन असं काही करणं मला तर आजपर्यंत कधी योग्य वाटलं नाही. माझ्या मनामध्ये जो दुःखाचा डोंगर होता तो वहिनींना बरोबर ओळखला होता, वहिनींच्या लक्षात आला होता. त्याच्यामुळेच वहिनींनी मला मदत करायचं ठरवलं. मीच वहिनीला म्हणाले, ते कसला पण जर पुरुष असला आणि सगळं व्यवस्थित होत असेल, कोणाला काही कोणी सांगत नसेल, सगळं गुपचूप होत असेल तर एखादा पुरुष मला पण द्या ना वहिनी, मग हवं तर तुम्ही पण त्याला वापरू शकता. तिचे विचार ऐकून मला थोडंसं वेगळं वाटून गेलं. काय यार, दोघी किती प्रेम आहे यांचं आणि किती आपलेपण आहे. सगळ्या गोष्टी मिळून मिसळून वाटून घ्यायची तयारी आहे दोघींची पण. मला क्षणभर माझा स्वतःचा हेवा वाटू लागला. आपलं नशीब एवढं भारी असू शकतंय असं सुद्धा मला वाटलं नव्हतं, असं तो स्वतःशी विचार करू लागला. आणि मित्रांनो, खरं बघितलं तर सतबा जो विचार करत होता तो विचार अगदी बरोबर होता. सतबानं कधी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नसेल की शांताबाई त्याला आता आर्चीची जुगाड घालवून देणार आहे किंवा त्याची सोय करून देणार आहे. आर्चीला पण तेच पाहिजे होतं आणि सतबाला पण. त्या दोघांनी एकमेकाकडं एक कटाक्ष टाकला. आर्ची त्याला म्हणाली, कर ना सुरुवात लवकर, आता किती वेळ थांबायचे आणखीन, मी खूप हापापले आहे रे. तू वाट बघायला लावू नकोस. जेवढं शक्य आहे तुझ्याच्यानं तेवढं लवकर घे मला लवकर. सतबा थोडा हसू लागला आणि तिला म्हणाला, काय राणी, एवढी गडबड काय कामाची आहे गं? मी ज्या कामासाठी आलो आहे ना ते काम केल्याशिवाय मी तर जाणारच नाही. ती हसली आणि म्हणाली, अरे किती वेळ वाट बघायची, कर ना सुरुवात. मित्रांनो, सतबा आता एकदम जोशमध्ये आला होता. सतबानं त्याची रायफल बाहेर काढली आणि त्याची रायफल बाहेर काढून एकदम जोरदार धुंधार गोळीबार सुरुवात केली. हळूहळू गोळीबार एवढा वाढत गेला. ती गोळीबाराची जी स्टेप होती ती कसं होतं, काय होतं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय.